कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारे अविनाश शिंदे हे गोव्यात एका बँकेमध्ये नोकरीला आहेत। सलग सुट्ट्यांमुळे ते कारमधून कुटुंबासह आज दुपारी कोल्हापूरकडे येत होते। त्याचवेळी कोल्हापुरात वाळू उतरून ट्रक कोकणाकडे जात होता। अभयारण्य क्षेत्रात असलेल्या दाऊदवाडी इथल्या अवघड वळणावर ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला। यात कारमधील अविनाश चंद्रकांत शिंदे, कमल चंद्रकांत शिंदे, पूनम अविनाश शिंदे आणि प्रणील अविनाश शिंदे हे जखमी झालेत। या घटनेनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राजेश पाटील, जगदीश पाटील यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं। या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जखमींना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलंय। या मार्गावर दिशादर्शक अथवा वळणदर्शक फलक नसल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत। याबाबत मनसेच्या वतीनं निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करत मार्गावर फलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय। हिजिवडे राधानी धरणापासून वरच्या साईडला दाऊदवाडी आणि न्यू करंजे या हसण्याच्या दरम्यान एवढे यू टर्नचे रस्ते आहेत की या ठिकाणी वारंवार PWD सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं असं सुरक्षेचं बोर्ड कुठे दिसत नाही। या ठिकाणी आता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आत्ताच एक तासापूर्वी एका ट्रक आणि एका ब्रिझा गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे। याच्यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे, त्यांना आपण कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। परंतु हे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देऊन सुद्धा या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक असे कोणतेही बोर्ड या ठिकाणी लावले नाहीत। याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून ही सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी। अन्यथा जर याच्यामध्ये कोणतेही अपघातग्रस्त एखादे दुखापत झाली असेल तर याची जबाबदारी सर्व बांधकाम विभागाला टाकली जाईल आणि इथून पुढे जर असा पुन्हा अपघात घडला तर सार्वजनिक बांधकामच्या ऑफिसला पूर्णपणे टाळी ठोकून या ठिकाणी पूर्णपणे मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे।